हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मिरर वर्कमध्ये तुमचं स्वागत आहे. दिवस 18. वैभव, समृद्धी, श्रीमंती आकर्षित करा. तुम्ही पैसा, चमत्कार, विपुलता आणि समृद्धीसाठी मॅग्नेट आहात का? लोहचुंबक. आज तुम्ही शिकणार आहात की जेव्हा तुम्ही मोकळ्या मनानं ग्रहणशील बनता, तेव्हा या सर्व गोष्टी आकर्षित करणारे चुंबक तुम्ही कसे बनता. हा कोर्स सुरू करताना तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये म्हणजे बुकमध्ये ज्या नोट्स लिहिल्या होत्या त्या आज पहा. तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही खूप काही शिकला आहात. आता तुम्ही आरशासमोर स्वयंसूचना म्हणताना अगदी सहज आरामात म्हणू शकता, तुम्ही खरंच चमत्कार आकर्षित करणारे मॅग्नेट आहात. तुमचा विश्वास आहे का की तुम्ही पैसा, समृद्धी आणि वैभव, विपुलता आकर्षित करणारे ही मॅग्नेट आहात? जगात इतकं वैपुल्य आहे आणि ते वाट पाहतंय. तुम्ही त्याचा अनुभव घेऊन, जाणीव घेऊन ते आकर्षित करण्यासाठी केव्हा तयार होता याची तुम्ही खर्च करू शकाल त्यापेक्षा कितीतरी पैसा जगात आहे. तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतका आनंद जगात भरून राहिलाय. तुम्ही भेटू शकाल आणि संवाद साधू शकाल त्यापेक्षा कितीतरी अधिक लोक या दुनियेत आहेत. जे जर तुम्ही संपूर्ण समजून घेतलं तर तुमच्या सहज लक्षात येईल की तुम्हाला गरज आहे ते सर्व, तुम्हाला हवंसं वाटतं ते सर्व तुम्हाला सहज मिळू शकतं. आपल्यातील आत्मिक शक्ती आपल्या सर्व इच्छा, आपली स्वप्न पूर्ण करू इच्छिते. ताबडतोब, क्षणार्धात आणि प्रचंड प्रमाणात ते स्वीकारायला तुम्ही ग्रहणशील आहात का? मनमोकळेपणानं तयार आहात का? तुम्हाला जर काही हवं असेल तर ब्रह्मांडातील वैश्विक शक्ती असं नाही म्हणत की मी यावर विचार करून सांगेन द्यायचं की नाही ते. वैश्विक शक्ती तात्काळ प्रतिसाद देतात आणि ती गोष्ट पाठवून देतात. तथापि तुम्ही ती घेण्यासाठी मोकळ्या मनानं ग्रहणशील असलं पाहिजे. माझं असं निरीक्षण आहे की लोक माझ्या लेक्चर्सना, व्याख्यानांना येतात तेव्हा छातीवर हाताची घडी ठेवून बसतात. अशा प्रतिकारात्मक स्थितीत बसल्यावर ते आत काही ज्ञान कसं काय घेऊ शकतील? तुम्ही जेव्हा हात मोकळे पसरून विश्वातील सर्व सामावून घेण्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीत असता, तेव्हा वैश्विक शक्ती ते पाहतात आणि प्रतिसाद देतात. हे सर्व आत्ताच्या आत्ता सध्या करायला मी तुम्हाला निमंत्रित करते. उभे राहा, तुमचे हात पसरा आणि म्हणा, विश्वातील चांगलं आणि विपुल असलेलं सर्व मोकळ्या मनानं स्वीकारण्यासाठी मी ग्रहणशील आणि तयार आहे. आता हे ओढून शप्परतोड आवाजात म्हणा, सर्वांना ऐकायला जाईल असं. वैभव समृद्धीच्या अंतर्गत अनेक गोष्टी येतात. पैसा, प्रेम, यश, आरामदायी गोष्टी, स्वास्थ्य, सौंदर्य, सुख साधने, सुखसोयी, ज्ञान, वेळ. तुम्ही वैश्विक विपुलतेबाबत बोलून, विचार करून तुम्हाला हव्या त्या बाबतीत समृद्धी निर्माण करा. कमतरतांबद्दल बोलून आणि विचार करून समृद्धी निर्माण होऊ शकत नाही. तुम्ही जेव्हा कमतरतेवर मन एकाग्र करतात तेव्हा आणखी कमतरता निर्माण होते. दारिद्र्य, गरिबी याबद्दल बोलून आणखी गरिबी येते. याउलट कृतज्ञतेच्या विचारांमुळे आणखी विपुल समृद्धी येते. तुमचं मिरर वर्क हे अत्यंत प्रभावी, शक्तिशाली साधन आहे जे तुमच्या जीवनात अधिकाधिक समृद्धी आणू शकतं. जेव्हा तुम्ही ब्रह्मांडातील विपुलता तुमच्या अनुभवातून प्रवाहित करता, तेव्हा तुम्हाला हवं ते सारं काही मिळू शकेल. यासाठी हवा फक्त आरसा आणि मिरर वर्कचा सराव. तुम्ही जे देता ते तुमच्याकडे परत येतं नेहमीच. तुम्ही जीवनाकडून जे घेता तेच जीवन तुमच्याकडून घेतं. अगदी साधं सोपं गणित आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही चोरी करत नाही, पण ऑफिसमधून तुम्ही कागद, पेपर, क्लिप्स अशा प्रकारच्या गोष्टी घरी नेता. तुम्ही निष्कारण त्यांचा वेळ घेता किंवा त्यांच्या स्वाभिमानावर दरोडा टाकता, त्याचा अवमान करता. या गोष्टी ब्रह्मांडाला, वैश्विक शक्तींना सांगतात की मी खरं तर चांगल्या जीवनाला पात्र नाही. मी चोरावं लागतं, पळवावं लागतं, चहाड्या कराव्या लागतात, अप्रामाणिक बनावं लागतं. तुमच्या मनातील दृढ विश्वास, समजुती ज्या पैशाचा, संपत्तीचा ओघ अडवतात, समृद्धीच्या मार्गातील अडथळा बनतात. त्याबद्दल जाणीव असू द्या. जरा लक्ष देऊन या गैरसमजुती शोधून काढा आणि नंतर मग मिरर वर्क आणि स्वयंसूचनांचा उपयोग करून त्या चुकीच्या समजुती मनातून काढून टाका. विपुलतेच्या विचारांची निर्मिती करा. तुम्हाला जर पैशाच्या समस्या असतील तर तुम्ही करू शकता अशी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे समृद्धीची विचारधारणा विकसित करणं.
समृद्धीबाबत 2 स्वयंसूचना मी नेहमी वापरते आणि मला त्याचा खूप उपयोग होतो. तुम्हाला सुद्धा त्या नक्की उपयोगी पडतील. त्या आहेत, माझी प्राप्ती ही सतत वाढत आहे आणि मी जिथे जाते तिथे समृद्ध होते. जेव्हा जेव्हा काही खूप चांगलं घडतं तेव्हा त्याला यश म्हणा, होकार द्या, कृतज्ञता व्यक्त करा, चांगलं स्वीकारण्याची तयारी दर्शवा. तुमच्या विश्वालाच यश म्हणा. यामुळे समृद्धी आणि संधी दोन्ही 100 पटीनं वाढतील. दिवसातून एकदा तरी दोन्ही हात पसरून उभे राहा आणि आनंदानं जयघोष करा. म्हणा, मी विश्वातील अथांग समृद्धी आणि वैभव मिळवण्यासाठी ग्रहणशील आहे. जीवनशक्तींनो, तुम्हाला धन्यवाद. तुम्ही असं म्हणाल तेव्हा जीवनशक्ती नक्कीच ते ऐकतील आणि तसाच प्रतिसाद देतील. आपण स्वयंसूचना घेऊ. जीवन माझ्या सर्व गरजा भरपूर आणि पुरेशा प्रमाणात पूर्ण करतं. मला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी भरपूर पुरवतं. माझा जीवनावर विश्वास आहे. दिवस 18 मिरर वर्क एक्सरसाइज. 18व्या दिवसाचा दर्पण तंत्राविषयीचा मनोव्यायाम. 1. आजच मिरर वर्क हे वैभव आणि समृद्धी प्राप्त करण्यावर केंद्रित केलं जाणार आहे. हात पसरून उभे राहा आणि म्हणा, मी खुल्या मोकळ्या मनानं जे जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करतो. विश्वातील वैभव आणि समृद्धी घेण्यास मी तयार आहे. 2. आता आरशात पहा आणि मी विश्वातील जे जे चांगलं आहे ते घेण्यासाठी मोकळ्या मनानं ग्रहणशील आहे हे शब्द तुमच्या हृदयापासून येऊ देत. जे जे उत्तम उदात्त ते घेण्यासाठी मी मोकळ्या आणि ग्रहणशील आहे. 3. ही स्वयंसूचना आणखी 10 वेळा म्हणा. 4. तुम्हाला कसं वाटतंय हे लक्षात घ्या. तुम्हाला मुक्त स्वतंत्र वाटतंय? हा एक्सरसाइज मिरर वर्कच्या शेवटच्या दिवसापर्यंत रोज सकाळी करा. वैभव आणि समृद्धीविषयीची तुमची जाणीव वृद्धिगत करण्यासाठी हा आश्चर्यकारित्या परिणामकारक असा एक्सरसाइज आहे. खरा शक्तिस्रोत तुमच्या अंतरंगात आहे. दिवस 18 रोजनिशीसाठीचा मनोव्यायाम म्हणजे डायरीमध्ये लिहायचा मनोव्यायाम. 1. तुमच्या संपत्तीविषयी धारणा आणि विश्वास काय आहेत? तुमच्या आरशापाशी जा आणि स्वतःच्या डोळ्यात पहा आणि म्हणा, माझी पैशाविषयीची सर्वात मोठी भीती कोणती आहे? भीती लिहून काढा. तुमचं उत्तर लिहा आणि त्यासोबत हेही लिहा की तुम्हाला असं का वाटतं. 2. तुम्ही लहानपणी पैशाविषयी काय शिकलात? तुमच्या घरात पैसे कशा पद्धतीने हाताळले जात असत? आता तुम्ही पैसा, संपत्ती कशी हाताळता? तुमचे विचार लिहून काढा. यामध्ये काही विशिष्ट धारणा दिसते का? 3. आता वैभव आणि समृद्धी याकडे तुमचे विचार न्या. तुम्हाला नेहमी हव्याशा वाटणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळाल्या आहेत अशी कल्पना करा आणि त्यावेळी तुम्हाला कसं वाटेल हे लिहून काढा. तुम्हाला कोणत्या गोष्टी हव्याशा वाटतात, त्यावेळी तुमचं आयुष्य कसं असेल, तुम्ही कुठे कुठे प्रवासाला जाल, नेमकं काय काय कराल, या सर्व गोष्टींचा तपशीलवार आणि भावनांसह अनुभव घ्या. त्याचा आनंद घ्या, कल्पकता वापरा आणि मज्जा घ्या. दिवस 18 हृदयस्तर विचार. मी होकारात्मक व्यक्ती आहे. मला माहीत आहे की मी वैश्विक शक्तीशी संलग्न आहे, एकरूप आहे. अनंत अथांग ज्ञान आणि शहाणपण माझ्या सभोवताली आहे. म्हणूनच वैश्विक शक्तींवर माझा संपूर्ण भरोसा आहे की मला सकारात्मक पद्धतीनं त्यांचं मार्गदर्शन, कृपा, सहकार्य मिळेलच. मला ज्या ज्या गोष्टींची गरज असण्याची शक्यता आहे त्या सर्व गोष्टी आधीच माझ्यासाठी तयार ठेवलेल्या आहेत. गरज पडेल तेव्हा जणू मी त्यांना घेण्याची त्या वाट पाहत आहेत. या पृथ्वीवर मला गरज आहे, मी खाऊ शकतो त्यापेक्षा अधिक अन्न आहे. मी आयुष्यभर खर्च करू शकतो त्यापेक्षा पण खूप अधिक पैसा आहे. मी भेटू शकतो, संवाद साधू शकतो त्यापेक्षा अधिक लोक आहेत. मी अनुभूती घेऊ शकतो त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रेम अस्तित्वात आहे. मी कल्पना करू शकतो त्यापेक्षाही कितीतरी अधिक आनंद या पृथ्वी तलावर भरून राहिलेला आहे. मला ज्या गोष्टींची इच्छा आहे आणि गरज आहे त्या सर्व गोष्टी या जगात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. हे सर्व माझं आहे, ते माझ्यासाठी आहे. मी ते बाळगू शकतो, वापरू शकतो. ते अनंत मन, ती अनंत बुद्धिमत्ता मला कधीच नकार देत नाही, नेहमी होकारच देते. ज्या ज्या गोष्टी माझ्या मनात येतात मी निवड करतो, बोलतो, मिळेल असा विश्वास दर्शवतो. त्या प्रत्येक गोष्टीला वैश्विक शक्ती यश म्हणतात, होकार भरतात. माझी प्रत्येक सकारात्मक मागणी पुरवतात. मी माझा वेळ नकारात्मक विचार, नकारात्मक विषयांवर
अजिबात फुकट घालवत नाही. मी निवड करते स्वतःला आणि सभोवतालच्या जीवनाला सकारात्मक दृष्टीनेच पाहण्याची. सतत मी यस म्हणतो. प्रत्येक संधीला आणि संपत्ती वैभवाला मी यस म्हणतो. सर्व चांगल्या गोष्टींना मी यस पर्सन आहे. यस वर्ल्डमधील म्हणजे होकारात्मक जगात राहणारी होकारात्मक व्यक्ती. म्हणूनच विश्वाकडून देखील प्रत्येक गोष्टीला मला यस म्हणजे होकारात्मक प्रतिसाद मिळतो. माझा तसा दृढ विश्वास आहे आणि हे असंच आहे. वैश्विक बुद्धिमत्तेशी संलग्न आणि एकरूप असण्याबद्दल तसंच वैश्विक शक्तींचा आधार आणि पाठबळ मला मिळतं याबद्दल मी कृतज्ञ आहे. दिवस 18 ध्यान तंत्र. वैभवासाठी ग्रहणशीलता 18व्या दिवसासाठी असलेली ध्वनिफीत डाउनलोड करा. पैशाच्या कमतरतेविषयी विचार करून किंवा बोलून तुम्ही कधीच वैभवाची समृद्धीची निर्मिती करू शकत नाही. हे फुकट घालवलेले विचार आहेत आणि कधीच तुमच्याकडे अफाट समृद्धी आणू शकत नाहीत. कमतरतेविषयीचे विचार हे आणखी कमतरता आकर्षित करतात. गरिबीचे विचार हे आणखी गरिबी आणतात. जे जे तुमच्याकडे आहे त्याविषयी कृतज्ञता हीच तुमच्याकडे समृद्धी आणू शकते. काही प्रवृत्ती आणि स्वयंसूचना नेहमीच तुम्हाला वैभव संपन्नतेच्या पासून दूर ठेवतात. ज्या लोकांकडे पैसा आहे त्यांच्याबद्दल चीड, संताप, मत्सर हा नेहमीच तुमच्यामध्ये आणि तुमच्याकडे येणाऱ्या संपत्तीच्या ओघात भिंत उभी करतो, बांध घालतो. आणि नकारात्मक स्वयंसूचनांचा उदाहरणार्थ, माझ्याकडे कधीच पुरेसा पैसा नसतो आणि पैसा येतो त्यापेक्षा अधिक वेगानं हातातून निघून जातो. हे अत्यंत वाईट प्रकारचे गरिबी, दारिद्र्य आकर्षित करणारे विचार आहेत. तुम्ही स्वतःबद्दल आणि जीवनाबद्दल ज्या समजुती आणि विश्वास बाळगता त्या स्वरूपात वैश्विक शक्तींकडून, ब्रह्मांडाकडून तुम्हाला प्रतिसाद मिळतो. म्हणूनच तपासून पहा तुमच्या मनात पैशाविषयी कोणते नकारात्मक विचार आहेत आणि ते मनातून हद्दपार करा. त्यांचा तुम्हाला भूतकाळात काहीही उपयोग झालेला नाही आणि भविष्यात पण होणार नाही. काही चांगलं घडणार नाही. तुम्ही केवळ मजा म्हणून एखादं लॉटरीचं तिकीट विकत घेऊ शकता. पण ही लॉटरी आपल्याला लागणारच, आपण जिंकणारच आणि समस्या सुटणार अशी अपेक्षा ठेवून त्यावरच लक्ष केंद्रित करू नका किंवा अवलंबून पण राहू नका. हे कमतरतेचे विचार आहेत आणि यामुळं कोणताही टिकाऊ असा चांगला बदल घडणार नाही. लॉटरी जिंकल्यामुळं क्वचितच एखाद्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. खरं सांगायचं तर बहुतेक लॉटरी विनर्स हे जवळजवळ पहिल्या 2 वर्षातच जिंकलेला सर्व पैसा घालवतात आणि लॉटरी जिंकण्यापूर्वी होती त्यापेक्षा पण वाईट आर्थिक परिस्थितीत पोहोचतात. जर तुमच्या डोक्यात असेल की लॉटरी जिंकल्यामुळं तुमच्या सर्व समस्या सुटणार आहेत, तर तुम्ही घोडचूक करत आहात. ही अत्यंत चुकीची वैचारिक धारणा आहे, कारण त्यामुळे तुमच्या जाणीवांमध्ये कोणताही बदल घडून येत नाही. परिणाम तुम्ही ब्रह्मांडाला, वैश्विक शक्तींना हेच सांगत असता की अकस्मात दैवानं हात दिला तरच माझ्या आयुष्यात काही चांगलं घडू शकतं. पण तुम्ही तुमचे विचार बदललेत आणि विश्वातील वैफल्य तुमच्या अनुभवातून आयुष्यात प्रभावित झालं तर तुमच्याकडे त्या सर्व गोष्टी असतील ज्या लॉटरी लागली तर तुम्हाला मिळू शकतील असं तुम्हाला वाटतं. त्या गोष्टी कायम तुमच्याकडे राहतील कारण त्या तुमच्या जाणीवातून, अनुभवातून तुमच्याकडे आल्या आहेत, हक्काच्या आहेत. स्वयंसूचना जाहीर करणं, योग्यता असणं, स्वीकारणं या 4 पायऱ्यांनी तुम्ही संपत्ती, वैभव आकर्षित करू शकता. खूप अधिक प्रमाणात अगदी विपुल लॉटरीतून मिळालं असतं त्याहूनही अनेक पटीनं आणि पुन्हा पुन्हा पैशाविषयीच्या नव्या संकल्पनांनी तुमच्या जाणीवा जागृत करा आणि पैसा आपोआप तुमच्याकडे येईल. तुम्हाला जर अधिक पैसा आणि समृद्धी तुमच्याकडे आकर्षित करायची असेल तर या स्वयंसूचना भावनांनी अनुभवत म्हणा. मी पैसे आकर्षित करणारा मॅग्नेट आहे. सर्व प्रकारची समृद्धी माझ्याकडे खेचली जात आहे. माझ्या कामाचं नेहमीच कौतुक होतं आणि मला माझ्या कामाचा चांगला मोबदला पण मिळतो. मी प्रेममय विपुलता असलेल्या समतोल विश्वास राहतो आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. सर्व ठिकाणी अस्तित्वात असलेल्या अमर्याद वैभवाला आकर्षित करण्यासाठी मी तयार आणि ग्रहणशील आहे. आकर्षणाचा नियम माझ्या जीवनात फक्त चांगल्या गोष्टी आणतो. मी दारिद्र्य, गरिबीच्या वैचारिकतेतून श्रीमंतीच्या, समृद्धीच्या वैचारिकतेकडे मार्गक्रमण करत आहे आणि याच प्रतिबिंब माझ्या आर्थिक परिस्थितीत दिसत आहे.
सर्व ठिकाणाहून आणि प्रत्येक व्यक्तीकडून चांगलं तेच माझ्याकडे येत आहे. माझ्या जीवनात जे जे चांगलं आहे त्याबाबत मी कृतज्ञता व्यक्त करतो. प्रत्येक दिवस माझ्या जीवनात नवीन आश्चर्यकारक अद्भुत गोष्टी आणि बदल आणत आहे. मी माझी सर्व बिलं आनंदाने भरतो. या बिलांच्या रकमेचे चेक लिहिताना मी हर्षित उल्हासित होतो. विपुलता माझ्या अस्तित्वात मुक्त वाहते. चांगलं तेच मिळवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी मी पात्र आहे. जे जे चांगलं उत्तम आहे त्याचा मी स्वीकार करतो. पैशाच्या बाबतीतील सर्व प्रतिक्रियांपासून मी मुक्त आहे. पैसा, संपत्ती माझ्या जीवनात मी आनंदाने प्रवाहित होऊ देतो. माझं सुदैव सर्व बाजूंनी आणि सर्व व्यक्तींकडून माझ्याकडे येत राहतं. दिवस 18 इथेच संपला आहे. तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक यू सो मच. उद्या भेटूया.